पॅरिसचा जो हार्ट आहे, जो हृदय आहे, तो हा गार्डन आहे. इकडची एक क्वीन होती मॅरी दे मेडिसी, तिने हा पॅलेस आणि गार्डन बनवलं. सो आपण आज तेच कल्चर बघायला आलोय, इटालियन कल्चर. एका काळी या पॅलेसला प्रिझन म्हणजे जेल म्हणजेच कैद म्हणून यूज केलं जायचं. बट आता जे राज्यसभामध्ये जे इकडचे सेनेत आहेत ते लोक राहतात. हाच तो फाउंटन आहे जो इटालियन कल्चरला शोकेस करतो फ्रान्समध्ये. हा बघा, गार्डनच्या मधोमध एक फाउंटन आहे आणि तिथे आता बोट्स वगैरे टाकलेत. हा स्टॅच्यू आहे त्या क्वीनचा ज्यासाठी हा गार्डन बनवलेला, मॅरी दे मेडिसिस. मी व्हिडिओ काढल्यानंतर बरेच लोक तिकडे आले बघायला काय आहे या स्टॅच्यूमध्ये खास. तुम्हाला गार्डनच्या वेस्ट साईडला स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा एक रेप्लिका पण दिसेल. गेम आहे ॲक्च्युली. आपल्या इथे कशा गोट्या खेळतात तसं इकडे पण एक गेम खेळतात हे लोक, कोयवासारखा. बट मला माहिती नाही काय गेम आहे तो. हॅलो, नमस्कार, बोनजूर, सलाम टू एव्हरीवन वॉचिंग आउट माय ब्लॉग. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे युरोपच्या मराठी डेली व्लॉग सिरीजच्या डे 8मध्ये. आणि आज मी आलो आहे लक्झमबर्ग गार्डनमध्ये. बेसिकली पॅरिसचा जो हार्ट आहे, जो हृदय आहे, तो हा गार्डन आहे. बेसिकली ह्याच्या म्हणजे पॅरिसच्या आतमध्ये एक एवढा मोठा गार्डन आहे की तिकडे सर्व लोक यायला पसंत करतात. आणि इकडची एक क्वीन होती जिचं नाव होतं मॅरी दे मेडिसी, तिने हा पॅलेस आणि गार्डन बनवलेला. माझ्या मागे तुम्ही बघू शकता हा एक पॅलेस आहे जो तिच्यासाठी खास बनवलेला. ती इटालियन होती आणि इटालियन असल्यामुळे तिचं मन लागायचं नाही इथे फ्रान्समध्ये. सो तिने या गार्डनमध्ये बरेच अशा गोष्टी केल्या जे इटालियन कल्चरला शोकेस करतात. सो आपण आज तेच कल्चर बघायला आलो आहे, इटालियन कल्चर. म्हणजेच एक फाउंटन बनवलेला जो तिच्या मे बी बेडरूमच्या समोरच आहे. तो फाउंटन इकडे आहे, हा बघा, हाच तो फाउंटन आहे आणि हा तो पॅलेस आहे. सो एकदम समोर समोर पॅलेस आणि फाउंटन आहे. आणि एका काळी ह्या पॅलेसला म्हणजे माझ्या मागे जो पॅलेस आहे त्याला प्रिझन म्हणजे जेल म्हणजेच कैद म्हणून यूज केलं जायचं रिव्हॉल्युशनच्या नंतर. आणि तेव्हा त्याच्यानंतर मग नापोलियन किंगनी परत एकदा ह्याला पॅलेस घोषित केला. सो अशी बरीच हिस्ट्री आहे. चला, तुम्हाला व्हिडिओ सुरू आत्ता झाली आहे, पुढे पुढे अजून इन्फॉर्मेशन देत जाईन. तोपर्यंत आपण तुम्हाला फिरवूया. पहिला जाऊया फाउंटनच्या जवळ. फाउंटन तुम्हाला दाखवतो कसा आहे फाउंटन. तर तुम्ही या पॅलेसच्या इथपर्यंतच जाऊ शकता, ह्याच्या पुढे अलाउड नाही आहे. कारण की इकडे पॅरिसचे जे राज्यसभामधले लोक आहेत ते राहतात आता. आणि पहिला राजा लोक राहायचे, बट आता जे राज्यसभामध्ये जे इकडचे सेनेत आहेत ते लोक राहतात. आणि माझ्या समोरच तो फाउंटन आहे. मे बी इथेच मागे तिची गॅलरी वगैरे असेल, बेडरूम वगैरे असेल, जी तिने म्हणजे सकाळी सकाळी उठल्या उठल्या हा फाउंटन बघून तिचं मन जरा शांत होत असेल. इटालियन असं वाटत असेल इटलीमध्ये परत आली. बट या असं आहे फाउंटन इकडचा. चला तुम्हाला एकदम मधोमध घेऊन जातो. हा बघा मित्रांनो, हाच तो फाउंटन आहे जो इटालियन कल्चरला शोकेस करतो फ्रान्समध्ये. बेसिकली राणीचं म्हणजे मन लागत नव्हतं फ्रान्समध्ये इटालियन असल्यामुळे. सो तिने स्पेशली इटालियन आर्किटेक्ट्सला बोलवून हे फाउंटन इकडे बनवलं तिच्या राजवाड्याच्या समोर. हा बघा, हा राजवाडा आणि बरोबर समोर मे बी तिचं बेडरूम इकडे समोर असेल आणि उठल्या उठल्या तिला बरोबर हा फाउंटन दिसत असेल. अशी काहीतरी स्टोरी असेल, आपल्याला माहीत नाही आता तिचा बेडरूम कुठे होता. तर समोरच एकदम बनवला. आणि तुम्ही लोक येऊ शकता इथे, कोणीही येऊ शकता बघायला. आजूबाजूला एकदम बसू शकता. फाउंटनच्या खुर्च्या वगैरे लावल्या आहेत पूर्ण गार्डनमध्ये खुर्च्या आहेत, कुठेही जाऊन बसू शकता. ही सर्वात शांत जागा आहे पूर्ण या लक्झमबर्ग गार्डनची, सर्वात शांत जागा आणि सर्वात ब्युटिफुल जागा पण बोलू शकता तुम्ही. एक इटालियन ब्युटी तुमच्या समोर आहे. हा जो राजवाडा आहे ना मित्रांनो, तो इकडच्या किंग हेनरी फोर्थच्या वाईफसाठी म्हणजेच क्वीन मॅरी दे मेडिसी हिच्यासाठी बनवलेला. आणि तिला 60 एकरमध्ये त्याने पूर्ण गार्डन पॅलेस हे सगळं बनवून दिलं.
हा सर्वात मोठा आत्ताचा पॅरिसचा गार्डन आहे. इकडे भरपूर लोक येतात म्हणजे चिल करायला आणि आपला दिवस काढायला, असा म्हणजे एन्जॉय करायला, रनिंग वगैरे एक्सरसाइज वगैरे करायला. चांगला एक स्पॉट आहे, चिल स्पॉट. आणि पॅलेसमध्ये जास्त तुम्हाला आता लोक दिसणार नाही. पॅलेसच्या आतमध्ये फक्त तुम्हाला सिक्युरिटी गार्ड दिसतील फिरताना इकडे. आणि आतमध्ये सेनेत लोक असतात, म्हणजेच जे राजकारणमध्ये सामील आहेत आत्ताच्या फ्रान्सच्या, ते लोक असतात. बाकी आतमध्ये आता काय नाही. मे बी भरपूर रॉयल गोष्टी असतील आतमध्ये त्या काळीची. बट हां, 16th सेंचुरीमध्ये हा गार्डन बनवलेला. सो बराच जुना गार्डन आहे, 400-500 वर्ष जुना गार्डन आहे. पॅरिसमध्ये आता एवढी गर्दी झाली आहे ना, फक्त या गार्डनमध्ये तुम्हाला शांतता भेटेल. बरेच लोक इकडे आले आहेत एक्सरसाइज वगैरे करायला. भरपूर चांगला एक पॅरिसियन वाईब आहे या गार्डनमध्ये. आणि हो, चिल स्पॉट आहे बऱ्याच लोकांचा, माझाही. बट आज जास्तच जरा सनी दिवस आहे. आणि फाउंटन आहे मध्ये, हे बघा. आणि फाउंटनच्या मध्ये बरेच असे बोट्स फिरत आहेत, असे छोटे छोटे बोट्स, मिनिएचर. हा बघा, गार्डनच्या मधोमध एक फाउंटन आहे आणि तिथे आता बोट्स वगैरे टाकलेत लहान पोरांनी. म्हणजे इकडे कुठेतरी भेटत वाटतं हे बोट्स. सगळ्यांकडे सेम बोट्स आहेत. मे बी गार्डनच्या एंट्रन्सला भेटत असतील. आणि त्याच्यातच बदक पण आहेत याच याच्यामध्ये. लहान पोरं खेळत आहेत बोटीने, एकदम फुल एन्जॉय चालू आहे. समरची तयारी. हा बघा मित्रांनो, हा स्टॅच्यू आहे त्या क्वीनचा ज्यासाठी हा गार्डन बनवलेला, मॅरी दे मेडिसिस. हीच ती क्वीन आहे जिच्या नावावरती हा गार्डन बनवला, म्हणजे जिच्यासाठी हा गार्डन बनवला. आणि अशा 20 क्वीन्सच्या स्टॅच्यूज तुम्हाला या परिसरात भेटतील. हे बघा, इकडेच तुम्हाला 3 आहेत, इकडे बाजूला 1 आहे, 4. आणि बेसिकली हिच्या नावावरती हा गार्डन आहे, म्हणजे हिनीच हा गार्डन बनवला आहे तिच्यासाठी, स्वतःसाठी. आणि या गार्डनमध्ये 106 टोटल स्टॅच्यूज आहेत. त्यातील एक माझा वन ऑफ द फेवरेट स्टॅच्यू इज स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, जो की वेस्ट बँकला आहे त्या बाजूला. आपण तिकडे जाऊया. बट हा सर्वात जुना स्टॅच्यू, म्हणजे सर्वात जुना नाही, मालकिनीचा स्टॅच्यू आहे. मी व्हिडिओ काढल्यानंतर बरेच लोक तिकडे आले बघायला काय आहे या स्टॅच्यूमध्ये खास. असं असतं बघा, इन्फ्लुएन्सिंग. लगेच 4 लोक बघायला, हे काय, इकडे काहीतरी टिकटॉक चालू आहे. तुम्हाला गार्डनच्या वेस्ट साईडला स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा एक रेप्लिका पण दिसेल, जो की ऑगस्ते बार्थोल्डी या आर्टिस्टनी बनवलेला. आपण कोलमारला गेलेलो, आठवतं आहे? कोलमारमध्ये बाल्टोडीचा जन्म झालेला आणि त्यांनी तिकडे त्याचा म्युझियमसुद्धा आहे. त्याची इन्फॉर्मेशन पण इकडे दिली आहे. आपण कधी व्हिजिट नाही केला तो म्युझियम, बट हो, ज्यांनी हा स्टॅच्यू बनवला आहे, डिझाईन केला आहे, त्याचं एक इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली आहे. आणि एक रेप्लिका, पॅरिसमध्ये तुम्हाला असे बरेच रेप्लिका दिसतील. मी आता आहे एकदम मिडलमध्ये गार्डनच्या, आणि माझ्या मागे आहे वेस्ट साईड. वेस्ट साईडला तुम्हाला एक खास गोष्ट आहे, म्हणजेच एक रेप्लिका आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा, जो तुम्हाला एकदम वेस्टच्या एंडला भेटेल. आणि तिकडे तुम्हाला फ्री टॉयलेट्स वगैरे पण आहेत. म्हणजे वेस्ट साईड बेसिकली एक फन झोन आहे, जिकडे लहान पोरांचं गार्डन, त्याच्यानंतर बॅडमिंटन कोर्ट आणि हे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं जे रेप्लिका, ते सगळं तुम्हाला भेटेल. माझ्यासमोर एकदम बघा तो गार्डन आहे फाउंटनवाला, आणि त्या बाजूला ते फाउंटन वगैरे, एकदम जुना फाउंटन ईस्टला, ईस्ट एंडला तुमच्या क्वीनचा जो फाउंटन आहे तो आहे. आणि पॅलेसच्या समोर एकदम. सो असं आहे, एक डिवाईड केलं आहे. मला वाटतं जुना काळ ईस्टमध्ये ठेवला आहे आणि नवीन काळ जो मॉडर्न सगळं जे काही गोष्ट आहे ते वेस्टमध्ये टाकलं आहे. मधोमध तर आहेच. आणि माझ्यासमोर बघा, तुम्ही बघू शकता, हे लहान पोरांना घेऊन जायला घोडे आहेत, लहान घोडे. वा, फुल फन एकदम. लहान पोरांचा पण एकदम मजा एकदम येते, घोडे वगैरे एकदम.
घोडसवारी इकडे भरपूर एकदम रॉयल इव्हेंट असल्यामुळे लहान पोरांना त्याची आवड आधीपासूनच लावून घेतात. आपल्या इथे अशी मला वाटतं माथेरानमध्येच भेटतील घोडे. मुंबईमध्ये तर नाही आहेत. बीचवरती भेटला तर भेटला. तर मित्रांनो, असा होता माझा जार्दिन दु लक्झमबर्ग म्हणजे गार्डन ऑफ लक्झमबर्गचा टूअर. आणि असा होता डे 8 आपला. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, असेच बनत राहा, म्हणजे असेच जुडून राहा. आपल्या पुढच्या व्हिडिओजमध्ये पण काय ना काय स्पेशल हिस्ट्री, फूड, काय ना काय वेगळं वेगळं येत राहील. आता फिलहाल माझ्याकडे एवढाच टाईम होता की लक्झमबर्ग गार्डन दाखवू तुम्हाला. थोडीशी हिस्ट्री दिली, क्वीन रिलेटेड, गार्डन रिलेटेड, जुने जुने हिस्टॉरिक प्लेसेस दाखवले. आणि हो, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी दाखवला पॅरिसमध्ये. जर तुमचा US चा विजा लागत नाही आहे, पॅरिसमध्ये या. US च्या जागी फ्रान्समध्ये या. भरपूर स्टॅच्यूज आहेत स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे. मला वाटतं 1000पेक्षा जास्त असतील. कोण्यात एकदम कोपऱ्यात ते स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ॲज अ प्राईड लावून ठेवला आहे. छोटा सगळीकडे लावून ठेवला आहे. तर हां, येऊ शकता तुम्ही, बघू शकता आणि एन्जॉय करू शकता. या गार्डनमध्ये चिल करू शकता. चिल स्पॉट आहे इकडे. माझ्यासमोर एक अशी लोकेशन आहे, म्हणजे इकडे असे ते फ्रेंच एक गेम खेळतात, कोयवासारखा मोठा एक गोळा असतो, त्याच्याने काहीतरी खेळत असतात. ते आजकाल नाही दिसत आहेत मला, नाही तर मी विचारलं असतं काय गेम आहे ॲक्च्युली. आपल्या इथे कशा गोट्या खेळतात तसं इकडे पण एक गेम खेळतात हे लोक कोयवासारखा. बट मला माहिती नाही काय गेम आहे तो ना. आता कोण खेळत पण नाही ना, तर विचारलं असतं. मे बी समरमध्ये बरेच लोक खेळतात, सो तेव्हा विचारूया. तोपर्यंत चला, बाय बाय, टेक केअर.